नमस्कार मित्रांनो, तुमचं नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आता आपण आलो आहोत पोळे म्हणून गाव आहे, त्या गावात चाललो आहे. आज एक दिवस इथं राहणार आहे आणि त्यानंतर मग जाताना खूप सुंदर असा निसर्ग दिसतो आपल्याला. तर आता आपण चाललो आहे पानशेत धरणाच्या बॅकवॉटरला. तिथं पोळे म्हणून गाव आहे, त्या गावात आज आपण एक दिवस राहणार आहे. तिथं बॅकवॉटरच्या इथं सुंदर असणारा निसर्ग पाहणार आहे, जो की तुम्ही आता पाहत आहे. सुरू करत आपल्या व्हिडिओला. आपण पाहतो ते शुद्ध पाणी. हे पाणी रायगडावर जायचं पिण्याकरता, राजघराण्यासाठी शुद्ध पाणी. आणि विशेषतः ह्या इथून पोळे या गावातनं रायगडचा ट्रेक आहे, तो 6 ते 7 तासाचा ट्रेक आहे. तसंच या ठिकाणी 12 महिने तुम्हाला थंडावा जाणवणार. हे सुंदर असं ठिकाण. तुम्ही प्रत्येक ऋतूमध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला वेगळी अनुभवायला मिळेल. नक्की या ठिकाणी व्हिजिट करा. आपण आता पोळेकडे चाललो आहे, जी पानशेच्या बॅकवॉटरला आहे. तर तिथं जाताना शिरकाई देवीचं मंदिर आहे. असं म्हटलं जातं की ते मंदिर जे आहे ते शिवकालीन मंदिर आहे. महाराज पुढच्या गडाकडे जाण्याच्या आधी ते मुक्काम करायची आणि मग पुढच्या कार्याला मार्ग तर असा काय असतंय का? काहीतरी घासते हो. थांब जरा, ते बांबूचं हे आलेले फाटा आलाय. थांब काहीतरी घासतंय. बांबूचा फाटा आलाय. बांबूला गाडीला चांगलंच लागेल. कुठे आहे रे? वड नाही चला आता आपण जाऊयात काही वेळामध्ये फार्म हाऊसला. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहोत पोळे गावात. ते ठिकाण माझ्या ठिकाणापासून पुण्यापासून साधारणतः एक 60 किलोमीटर आहे. जायला 2.5 तास लागतात. तिथे गेल्यानंतर तुम्हाला जी ट्रीटमेंट मिळते, युअर लाईक फॅमिली मेंबर. तुम्ही त्यांच्या घरचे आहात असं तिथं ट्रीटमेंट असते. सगळं व्यवस्थित तुम्हाला हे करतात, सर्व्हिस देतात आणि सुंदर ठिकाणी. तर आता आम्ही जातो आहे. आता आपण जाऊयात पहिल्यांदा पाण्याच्या ठिकाणी. तिथं पाहूयात काय होतं आहे. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे पोळे ह्या गावामध्ये. आणि ह्या गावामध्ये आपण आता तुम्ही पाहिलं ते ठिकाण आपल्याला राहायचं आहे. आणि माझा मित्र ह्या ठिकाणी एकदा आधी आलता, त्याशी तुम्ही बोला. आता तो सांगेल इथल्या गोष्टींबद्दल. मुळात तुम्हाला व्हिडिओमध्ये तरी या सगळ्या गोष्टी दिसतील, पण पानशेच्या बॅकवॉटरला अतिशय सुंदर परिसर आहे आणि कमी वस्ती असल्यामुळे निसर्ग, इकडची हवा, वातावरण एवढं रिफ्रेशिंग आहे. इथं आल्यानंतर तुम्ही नक्कीच रिफ्रेश व्हाल. आणि महत्त्वाचं म्हणजे इथं जे ॲग्रो टुरिझम आहे, आनंद वन नावाने आहे. अतिशय छान आपलं जसं घरगुती जेवण असतं त्या टाईप जेवण आहे. राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. नक्कीच ह्या निसर्गाचा, इथल्या जेवणाचा आणि इथल्या मातीचा आनंद तुम्ही घेऊ शकता. फॅमिलीबरोबर पण येऊ शकता. आणि इथे यायला रस्ता आहे, म्हणजे असं नाही की तुम्हाला रस्ता नाही, काही नाही. अतिशय सुंदर आहे. चला तर मित्रांनो, आता आपण आपल्या ह्या संपूर्ण जागेचे जे ओनर आहेत त्यांची गाडी आहे, त्या गाडीतून आपण काय खरं नाही. लवणलो मी.
सुंदर. अरे आम्ही तर दुबई सारखं वाटलं मला. आम्ही तर जेवण केलं रात्री आलो होतो अंधारात. खूप भारी वाटलं. त्यात त्यांनी स्टोरी सांगितली सगळे ही जुनी काळातली गाडी आहे, पण काका चालवतात पॉवर स्टिअरिंग असल्यासारखी एकदम पॉवर काकांची पॉवर स्टिअरिंग. तर मित्रांनो आता आपण ह्या गाडीतनं आलो. ही गाडी ही जुन्या काळातली गाडी आहे. मस्त बाई ह्यातनं आता आलो. 1 मिनटाकरता वाटलं आपण दुबईमध्ये आहोत. त्या वाळवंटामध्ये असं गाडी चालते ना तशी आलो ती गाडी. आणि आता आपल्याला इथं राहायचं आहे. त्याच्या खालचे रूम येतात होतं. अच्छा. आता आपण रूममध्ये आलेलो आहोत. अशी छान सुंदर रूम आहे 5 लोकांची. आणि इथे जायचं आपल्याला आता पाहुण्याकरता. मी तर इथंच थांबतो. आता राहायला चालू आपण इथं, त्यामुळं सगळं साहित्य ठेवून आता मगाशी स्विमिंग पूलमध्ये होतं बराच वेळ. आता थोडं म्हटलं बाहेर फिरावं म्हटलं. पूर्ण बांबूचं हे वन आहे. आणि ह्या गावामध्ये आता आम्ही फिरतोय. आता जेवण करायचं, मग झोपायचं. सकाळी मग सकाळचं अजून सीन वेगळा असणार आहे. सुंदर असं हे ठिकाण.